संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजापूर इथे सभा घेणार आहेत। दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री राजापूरमध्ये दाखल होतील। सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात दावे प्रतिदावे आणि उमेदवार निवड यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सध्या खासदारकीसाठी इच्छुक आहेत, तर भाजपने रवींद्र चव्हाण यांना आदेश दिल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या राजापूर इथे मुख्यमंत्र्यांची सभा होईल। आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी अमोल मोरेकडून। अमोल, सौरभ, तू म्हटलास त्याप्रमाणे निश्चितच या लोकसभा मतदारसंघावरून सध्या मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत। अनेकांनी जाहीर आपली इच्छा देखील व्यक्त केलेली आहे। अर्थात ही उमेदवारी कुणाला मिळेल, हा मतदारसंघ कुणाला सुटेल, अर्थात महायुतीतल्या भाजप का शिवसेना, हे आपल्याला आगामी काळात त्याचं उत्तर मिळून जाईल। पण मुख्यमंत्र्यांचं आज जे शिवसंकल्प अभियान होतंय त्याला अनेक कंगोरे आहेत जे आपण बघायला पाहिजेत। कारण की याचा अर्थ एक असा होतो की जर आज बघितलं तर राजापूरमध्ये किंवा राजापूर लांजा साखरप या ठिकाणी तुलनेनं कोकणातल्या इतर भागाचा जरी विचार केला तरी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना किंवा ठाकरे गटातून होणारे इनकमिंग असेल किंवा इतर पक्षातले जे पदाधिकारी असतील त्यांचं होणारं इनकमिंग असेल तर तितकंसं त्या प्रमाणामध्ये मिळालेलं नाहीये। आणि मुळात यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ, आता जर त्याचं नाव असलं तर तो राजापूर हा मतदारसंघ होता। आणि या मतदारसंघाचा जर एकंदरीत इतिहास पाहिला तर सर्वाधिक काळ या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व जे आहे, जर एक बेसिक आपण वर्षांमध्ये मोजायला गेलं किंवा निवडणुकांमध्ये मोजायला गेलं तर दिसून येतं। त्यामुळे इथून जी कोकणी माणसाची साथ मिळणार आहे किंवा इथे जे बहुसंख्येचं आक्रमण जे आहे, जे मुंबईला स्थायिक असतात त्यांचं देखील या ठिकाणचं मत किंवा मतदान जे असणार आहे मुंबईतल्या लोकांचं ते डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे। अशा वेळेला या मतदारसंघावरती तुमचं वर्चस्व असणं, तुमचा खासदार असणं, तुमचा लोकप्रतिनिधी असणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळं आजचा हा शिवसंकल्प अभियान आहे ते महत्त्वाचं असेल। दरम्यान या ठिकाणी खासदार कोणाचं निवडून येईल त्यानंतर पुढची गणितं स्वाभाविकपणे ठरतील, पण ती खासदारकी मिळवण्यासाठी, तो उमेदवारी मिळवण्यासाठी या ठिकाणची जी सुरुवात आहे ती एका अर्थानं आपण अशी म्हणू शकतो आजपासून सुरू झालेली आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल, कारण की उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्ती आहेत आणि सध्याच्या घडीला सामंत कुटुंबीय देखील या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहे। आणि कोकणातला एक इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे, सर्व थोडक्यात सांगतो की राणे विरुद्ध सामंत असा कुठेतरी राजकीय वर्चस्व असा लढा दिसू शकतो का हे पाहावं लागेल। आणि याच मतदारसंघामध्ये जैतापूर आणि बारसू सारखे जे प्रमुख प्रकल्प आहेत जे राज्याच्या अर्थकारणाला कलाटणी देऊ शकतात ते प्रकल्प देखील याच ठिकाणी या राजापूरला अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहेत। त्यामुळे खूप अर्थांनी आजचा हा शिवसंकल्प अभियान जे आहे मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं आहे। सौरभ, बरोबर अमोल, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।